श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आजचा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून आणलेला आहे. आपल्या अमावस्येला कुठले उपाय करायचे, कोणते करायचे नाही तर खास अशी एक वस्तू आहे की पिंपळाच्या झाडाखाली गपचूप नेऊन ठेवायची आहे. हे तोडगे, हे उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, तर तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित समजेल. तर आपल्याला कोणीतरी काहीतरी केलेलं आहे किंवा आपल्याला कोणी काही करू नये, आपल्याला नजरबाधा होऊ नये यासाठी छोटे छोटे तोडगे आहेत. तर हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. कुणाची श्रद्धा असो की नसो, पण आपल्या आजी आजोबा सांगतात की अमावस्या पौर्णिमा आणि शनिवार या दिवशी काहीतरी वाईट शक्ती आपल्यावर प्रयोग करत असते. नॅचरली पण म्हणजे कोणी जाणून करत नाही, पण या 3 दिवसामध्ये वाईट शक्ती बाहेर फिरत असते. तर त्या शक्तीचा आपल्यावर वाईट परिणाम होऊ नये यासाठी तुम्हाला मी तोडगे सांगणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. म्हणजे कसं, खरं तर आपण स्वामी भक्त आहोत सर्व, जे स्वामींची सेवा करतात, जे दत्तगुरूंची सेवा करतात, जे साईबाबांची सेवा करतात. ह्या भक्तांना खरं तर या गोष्टीचा आपल्यावर काही परिणाम होत नाही आहे. आपलं ते केसही वाकडं करू शकत नाही, पण तरीसुद्धा वाईट शक्ती ही वाईट शक्तीच असते. थोडाफार आपल्याला त्याचा त्रास होतच असतो. त्यासाठी आपल्याला काही तोडगे करायचं आहे. तर त्या वाईट शक्ती आपल्यावर होऊ नये, कोणी आपल्याला काही करू नये, कुणाची नजर लागू नये यासाठी आपल्याला हे उपाय करायचा आहे. हे 3 दिवस कधीही बघा. आणि किंक्रांत दिवशी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की किंक्रांत दिवशी आपण काय टाळायचं आहे. त्याच गोष्टी या दिवशी पण टाळायच्या आहेत. म्हणजे कुणाशी वाद घालायचं नाही, कुणाशी जास्त बोलायचं नाही. जिथे आपल्याला वाटेल की याच्यासोबत आपलं आता काहीतरी वाजणार आहे, काहीतरी भांडण होणार आहे, तर त्याची वाट सोडून आपण दुसऱ्या वाटेने जा. बाबा तूच शहाणा आहे, तुझंच खरं आहे. हे बोलल्याने आपण काही लहान होत नाही किंवा आपलं कुठलं नुकसान होणार नाही. गोष्टीला गोष्ट जर आपण बोलत राहिलो आणि वाढत राहिलो तर तिथे मात्र आपलं नुकसान होणार आहे. त्यासाठी तूच शहाणा, तुझंच खरं, तूच बाप, असं आपल्याला ह्या 3 दिवशी पौर्णिमा, अमावस्या आणि शनिवार या दिवशी आपल्याला कंटिन्यूमध्ये टाळायचं आहे की या दिवशी आपल्याला कुणाशी वाद घालायचं नाही, कुणाशी करकर करायची नाही, कुणाशी भांडण करायचं नाही. कारण अख्ख्या म्हणजे पृथ्वीवर या 3 दिवसात कसं निगेटिव्ह शक्ती फिरत असतात. त्यामुळे विनाकारण कुठलंही कारण नसताना छोट्याच्या गोष्टीवरून आपला वाद होतो आणि तो असा वाद होतो की भडका असा होतो की तो लास्टच्या स्टेजला जाऊन पोहोचतो. यासाठी आपल्याला ही एक महत्त्वाची गोष्ट टाळायची आहे. अमावस्या, पौर्णिमा आणि शनिवारी आपल्याला कुणाशी वाद घालायचं नाही, कुणाशी भांडण करायचं नाही, एकदम शांत राहायचं आहे. आणि आपल्याला आपलं वाईट होईल असं कुठलीही गोष्ट करायचं नाही, कुणाची निंदा करायचं नाही, कुणाशी कुणाविषयी वाईट बोलायचं नाही आहे. तर आपण स्वामींचा जप करत राहायचा. तुम्ही जो कोणत्या देवाला मानत असेल तर त्या देवाचा आपल्याला जप करत राहायचं, चांगले विचार डोक्यात घ्यायचे. आणि जर कुणाचं काही वाईट म्हणजे आलंच, आपल्या डोक्यावर प्रेशर आलं किंवा दबाव आला किंवा भांडण होतंय असं वाटलं तर स्वामींचं नाव घ्या. ते आपलं डोकं शांत होईल आणि आपला कुणाशी वाद होणार नाही. तर ह्या मेन गोष्टी आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. तर कुणाशी वाद घालायचं नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि उपाय करताना बघा, विश्वास ठेवा. उपाय करताना विश्वास ठेवा. हे पूर्वजापासून चालत आलेलं आहे. विश्वास ठेवा, हे खरं असतं. आणि जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही तुम्ही काही मानत नसाल तर तुम्ही असं काही मी सर्वांना कंपल्सरी हेच करा असं काही सांगत नाही आहे. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही नका करू. जर विश्वास असेल तर तुम्ही हे करा. तर हे तोडगे जबरदस्त तोडगे आहेत. आणखीन एक गोष्ट काय करायचं आहे माहिती, सकाळी उठल्यानंतर अगोदर स्वच्छ आंघोळ करायची. आणि आंघोळ करत असताना या दिवशी अमावस्या, पौर्णिमा आणि शनिवारी चुकूनही तुम्हाला डोकं धुवायचं नाही आहे. जर तुम्हाला शनिवार जर पाळता येत नसेल तर तुम्ही निदान अमावस्या आणि पौर्णिमेला तरी डोकं धुवायचं नाही आहे. डोकं धुवायचंच नाही. म्हणजे काही झालं तरी डोकं धुवायचं नाही आहे. अगदी तुमचा पिरियडचा 4था दिवस असेल तरीसुद्धा तुम्हाला डोकं धुवायचं नाही आहे.
कारण कसं असतं माहिती आहे का, ज्या दिवशी आपण डोकं धुतो डोकं धुल्यानंतर वाईट जी शक्ती आहे तर आपल्यावर ते वाईट शक्तीचा परिणाम म्हणजे वाईट शक्तीचा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपल्याला डोकं धुवायचं नाही आहे. आपल्या आजी आजोबांना सुद्धा सांगून ठेवलं की अमावस्येला बाई डोकं धुवू नको, असं तुम्ही लहानपणापासून ऐकत आलं असेल. तर त्याचं काहीतरी कारण आहे, त्याच्याशिवाय हे आपल्या आजी आजोबा सांगून ठेवलेलं नाही. म्हणून तुम्ही डोकं धुवणं टाळा. स्वच्छ आंघोळ केल्यानंतर देवपूजा करून घ्या. देव पण स्वच्छ करा, देवाला पण स्वच्छ आंघोळ घाला, तुळशीला पाणी घाला. आणि या दिवशी आवर्जून तुम्ही सूर्याची पूजा करा. सूर्याची पूजा करत असताना सूर्याला जेव्हा जल अर्पण करतो त्या जलामध्ये, पाण्यामध्ये, तांब्यामध्ये तुम्ही थोडेसे काळे तीळ टाका आणि सूर्याला पाणी टाका आणि सूर्याची पण हळदी कुंकू लावून पूजा करा. तर याला पण महत्त्व आहे. सूर्याला पाणी घालण्याला महत्त्व आहे. तुळशीची पूजा करा, देवाची पूजा करा. आणि ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस आपण जे गव्हाचं कणिक मळतो, ते कणिक जेव्हा मळतो, जर तुम्ही भाकरी नाही चपाती नाही करणार आहे त्या दिवशी, तर तुम्ही सेपरेट थोडंसं पीठ मळून घ्या. एक असं दामटी म्हणतात बघा, छोटंसं छोटी चपाती करण्या एवढं पीठ घ्या. म्हणजे करत नसाल चपाती तर, आणि चपाती करत असेल तर त्याच कणकेमधली छोटासा गोळा, आपलं दामटीपुरतं छोटासा गोळा घ्या आणि त्यामध्ये तुम्ही काळे तीळ टाका. काळे तीळ टाकून छोटीशी एक दामटं बनवा. दामटं बनवा. आणि ते बनवल्यानंतर आणि आवर्जून या दिवशी तांदळाची खीर करायला विसरू नका. तांदळाची खीर करा गोड. आणि ती जी खीर आहे तर तुम्ही देवाला पण नैवेद्य दाखवू शकता त्याचं, आणि तुम्ही सर्वजण ही खीर खाऊ शकता. पण जो तो नैवेद्य आहे, छोटं दामटी आहे काळं तीळ टाकून केलेला, ती दामटी आणि त्याच्यावर तांदळाची बनवलेली खीर आणि जी काही आपण घरामध्ये जी भाजी बनवलेली आहे ही भाजी त्यावर ठेवा. आणि तो घास आपल्याला तो पित्रासाठी काढायचा आहे. तो घास पित्रासाठी ठेवायचा आहे. तुमच्या गॅलरीमध्ये ठेवा, स्लॅबवर, गच्चीवर, जिथे कुठे असेल, जिथे की तुम्हाला तुमचे पक्षी म्हणजे काही खाऊन जातील. तर काही जण असं बोलतात की ताई माझ्या गॅलरीमध्ये पक्षी पण येत नाहीत, काय पण येत आहे. ठीक आहे, तर तुम्ही वाहत्या पाण्यात सोडा. वाहते पाणी नाही जमलं तर अतिउत्तम, सगळ्यात उत्तम, जर तुमच्या घराच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असेल तर तो पित्राचा घास तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवा. तर पिंपळाच्या झाडाखालीच का, असा पण प्रश्न येतो. तर पिंपळाच्या झाडाखाली देवदेवतांचा वास असतो. तसेच पिंपळाच्या झाडाच्या वर पित्र पण असतात. पित्र पण बसलेले असतात आणि ते वाट बघत असतात की खास करून अमावस्याला ते वाट बघत असतात की माझ्यासाठी कोणी घास काढेल का, कोणी घास आणून देईल का. तर हे जे आपण पिंपळाच्या झाडाखाली जे घास आपण पित्रासाठी ठेवलेला आहे तर ते अतिउत्तम राहील आणि तो घास त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे. आणि ते आपण घास ठेवल्यानंतर तो कोणताही श्वान खाऊ दे, कोणताही प्राणी खाऊ दे, कुत्रा खाऊ दे, मांजर, जे काय असेल ते कुठलाही प्राणी तो घास खाऊ दे, आपण तिथपर्यंत पोहोचलाय, पित्राला ते पोहोचलाय आपल्याकडून. बाकी ते वरच्यांच्या हातात आहे की कोणते घास खाणार आहे. तर ही जबरदस्त सेवा आहे, जबरदस्त तोडगा आहे. तर तुम्ही करून बघा नक्की. पित्र आपली वाट बघत बसतात, आपल्यासाठी घास कोणी ठेवेल का, काढेल का. अमावस्येला नक्की तुम्ही दर अमावस्येला पित्रासाठी एक घास काढाच. आणि ही पहिली दर्श अमावस्या आहे, वर्षातली पहिली अमावस्या आहे, दर्श अमावस्या आहे. या अमावस्येला पित्राच्या घासाला खूप महत्त्व आहे. त्यामुळं तो घास काढा आणि पित्राला ठेवा. कुठे तुम्हाला जिथे जमल तिथं. मी तुम्हाला 2-3 जागा सांगितलेल्या आहे. या 2-3 जागेपैकी तुम्हाला कुठेही सहज जमू शकतं. ठीक आहे, तर ही झाली पित्रासाठी सेवा. अजून काय आहे, आणि अजून मी तुम्हाला सांगते, या गोष्टीवर विश्वास ज्यांना ठेवायचा आहे त्यांनी ठेवा, ज्यांना नाही ठेवायचं आहे त्यांनी ठेवू नका, करू नका. विश्वास असेल तर विश्वासाने ठेवा, श्रद्धा ठेवून करा. विश्वास आणि श्रद्धा ठेवून केलं तरच त्याचं फळ मिळतं. आणि ज्याला कुणाला जे मानायचं नाही आहे तर मानू नका, पण हे तुम्ही करून बघा, याचा उपाय तुम्हाला फरक पडेल. आणि कसं असतं माहिती आहे का, आणि दिवसभर आपण तर शांततेत घातलाच आहे. संध्याकाळी तुम्ही गणपती स्रोत, व्यंकटेश स्रोत, लक्ष्मीचा मंत्र, स्वामी समर्थाचा 11 वेळा जप किंवा 11 माळा, जसं तुम्हाला जमल, ज्या सेवा तुम्हाला जमतील अमावस्येच्या दिवशी, लक्ष्मी स्रोत, व्यंकटेश स्रोत, गणपती स्रोत, संध्याकाळी पूजा झाल्यानंतर जे काय तुम्हाला जेवढं जमेल तेवढ्या तुम्ही देवाच्या सेवा करा.
तर या अमावस्येला देवाच्या सेवा केलेल्या नक्की लागू होतात. आणि सांगितलेलं प्रत्येक गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण याचे तोडगे असतात आणि असतातच. अमावस्येला पौर्णिमेला आपल्याला काही जणांना भरपूर त्रास होतात. यासाठी तुमच्यासाठी खास मी व्हिडिओ बनवून आले आहे. छोटीशी सेवा आहे, छोटंसे आपल्याला टाळायचं आहे, तेच तुम्ही टाळा, याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. चला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.